बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी चंदन. प्रकरण दुसरे. असा सोनरावांच्या घरात भला नागराज निघाला. कुठनं आला होता कुणाच दखल. सोनरावांच्या घरातच तू निघाल्यानं खळबळ माजली ती. सोनराव गावचे बडे बागायतदार, त्या गावचे पुढारी, ते सरळ महाराजांकडे आले. हात जोडलं त्याने. महाराज, तुमचा बेटा आमच्या घरात निघाला आहे. मेरा बेटा? कौन? चंदन? नागराज हो महाराज. बेटा चंदन? चंदनचं काम नाही ते. मतलब? तुम्ही स्वतः चलावं. चालाक जनावर, भलं दांडार नागराज दिसतोय. तक्षकाच्या जातीचा तर नाही? चंदन बोलला. बेटा चंदन, तक्षक कहाँ और ये सरफ कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तिली? महाराज, साक्षात तक्षकच म्हणा. एवढा मोठा नागराज आहे. सोनराव बोला महाराज. हम उस तक्षक को पकडेंगे, चलो. हातात फास घ्यावा लागेल. फास? मैं उसे हाथ से ही पकडूंगा. सोनराव काही बोलले नाहीत. ते गावचे प्रमुख होते, चांगले सरपंच होते. पण महाराजांपुढं कोण राजा कोण ग्रामप्रमुख? एवढे मोठे रामकृष्ण ते सुद्धा गुरु महाराजांना प्रणाम करीत. सोनराव पुढे, महाराज मागे. नव्या शेतात सोनरावांच्या बंगल्याचं काम चाललं होतं. वडलोपार्जित शेतीत त्यांचं जुनाट घर होतं. तिथेच नागराजांनी धुमाकूळ घातलेला. जुनं घर प्रशस्त होतं, भलं मोठं होतं. घरात येताच महाराजांनी सारं घर न्याहाळलं. त्यांनी आत येताच उंजळ तोंडाजवळ येऊन टॉक टॉक आवाज केला. तशी पिंपळ पानागत सळसळ झाली. सळसळीचा अर्थ महाराजांनी जाणला. सोनराव बोला महाराज. जुना जगा में गुप्तधन है क्या? गुप्तधन? ते असल्याचं मी ऐकलंय, परिचलंय. तो तुझे पुरा ज्ञान नाही? नाही महाराज, मला नक्की माहीत नाही. निस्ता अंदाज. अंदाज कुछ काम का नहीं. अंदाज से आदमी फंस जाता है. महाराज तुम्ही सांगू शकाल? क्या? या जुन्या जागेत धन आहे की नाही ते? सोनराव, मैं निर्मोही. मेरे पास धन की बात मत कर. महाराज घराबाहेर येत बोलले. महाराज माफ करा, पुन्हा बात करणार नाही धनाची. सोनराव, जिस जगह पे सांप बड़ा होता है ना, वहाँ गुप्तधन होता है. काय? सोनरावाने डोळे वाचले. हाँ हाँ, आपके घर में बड़ा सांप होगा तो अवश्य घर के आसपास या घर के जमीन नीचे गुप्तधन होगा. सोनरावांच्या घरात श्रीमंती परंपरेने आली होती. प्रत्येक पिढी श्रीमंती वाढवीत राहिली. त्यामुळं कोणत्या ना कोणत्या पिढीच्या पुरुषानं नक्कीच घराच्या भुईखाली सोन्या नाण्याचे हांडे गाडून ठेवले असावेत. रात्री झोपलं की अमावस्या पौर्णिमेला नेहमी बाहेर येऊ का म्हणून आवाज. पण सोनरावांनी घाई केली नाही. ते फक्त आवाज ऐकत राहिले. त्यांना कधी त्या गुप्तधनाची ओढ लागली नाही. महाराज, मी नव्या बंगल्याचं काम सुरू केल्यापासून असं अनेक सर्प जुन्या जागेत निघायला लागल्यात. तो ठीक बात है, अवश्य धन निकलेगा. तू तो रखवाला बंगले में चला. इस घर में कोई रखवाला नहीं. घर का मालिक जगह छोड़ चला. मी काय करू? मैं नहीं बताऊंगा. तू चाहे वो कर. जुनं घर पाडून नव्या बंगल्यात मी राहायला गेलो तर तो परिणाम भोगना सोनराव. परिणाम? क्या परिणाम होता महाराज? भगवान को पूछो.
महाराज तुम्हीच आमचे भगवान. तो चलो. कुठं? तुम्हें मैं जगह दिखाता, गुप्तधन की, चलो. सोनराव स्तंभित झाले. महाराज निर्मोही निष्काम वृत्तीचे, ते धनाची जागा दाखवणार. सोनराव, हात में कुछ ले लो. सोनरावाने आपल्या हातात कुदळ घेतली. ती कुदळ त्यांनी महाराजांच्या हातात दिली. महाराजांनी मग डोळे झाकून पावलं घरभर फिरवली. उकळाच्या कोपऱ्यात त्यांचं पाऊल पडणार तर वर्ण नागराजानं उडी घेतली होती. सोनराव, देखो, देखा. आणि महाराज भयान हसले. सोनरावांच्या छातीचा ठोकाच चुकला. महाराजांचा अंदाज त्यांनी ओळखला, पण ते प्रचंड जनावर. त्यानं महाराजांना धन असल्या जागेवर पाय ठेवू दिला नाही. धन असल्या जागेवर वेटुळं घालून तो डोलत राहिला. सोनराव, ये जानवर तू हमेशा देखता क्या? महाराज, आईसाहेब हमेशा बघते त्याला. मी आजच बघतोय त्याला. आईसाहेब? कौन, घरवाली? हाँ, तो यह गुप्तधन आईसाहेब को मिलेगा. तुम्हें सिर्फ मिट्टी मिलेगी. काय? हाँ, तो तू इस जगह को कभी हाथ मत लगाना. तुझे मिट्टी ही मिलेगी. और तू? और क्या? और क्या महाराज? तू मिट्टी में मिल जाएगा. आणि त्या नागराजानं उच्छाद मांडला. महाराजांनी सोनरावाला सत्य सांगितलं म्हणून नागराज भडकला होता. त्याचे जांभळासारखे टपोरे डोळे आणखी टपोरे बनले होते. त्याच्या अंगावरची कात गळाल्यानं त्याचा पिवळा जर्द देह आणखी चकाकला. नागराजानं आपली फडा थाड थाड जमिनीवर पडली होती. सोनराव, मैं चलता अभी. क्यों महाराज? घरात आवाज घुमला. सोनराव, तूने सुना? तुमच्या नावाचा पुकारा ना? हाँ. सोनराव, मैं नहीं आता तो अच्छा होता. काय? मैं अभी फंस गया. महाराजांनी तसं म्हटल्याबरोबर नागराजानं आपलं वेटोळ उलगडवलं. ते लांबवलं. गुंगू आवाज करतो महाराजावर सरळ चालून आला. बेटा, पीछे हो, पीछे हो. महाराजांनी त्याला हातानं खून करून सांगितलं. पण तो बेटा ऐकायला तयार नव्हता. मोरागत त्यानं फडा फुलवली होती. फडेचा पिसारा डोलत होता. टपोरे डोळे महाराजांच्या नजरेचा वेध घेत होते. सोनराव, ये बेटा नमक हराम है. काय? मेरा सुनता ही नहीं. इसे मारना पडेगा. महाराज? सोनराव थरकलेच. नागराजानं महाराजावरती केव्हाच फडा आपटली होती, पण ते धूळ महाराजांनी चपळाईनं मागं फेकलं होतं. महाराज तसेच घराबाहेर पडले. ते प्रचंड घर, त्या घराला प्रचंड तळघर होती. वरून पाहणाऱ्याला ते दिसत नव्हती, पण महाराजांसारख्या अंतर्ज्ञानाला दिसत होती ती. तळघराकडे जाणारी वाट उकळा खालून निघत होती. उकळ काढलं की आत छोटी पाऊल वाट होती. त्या पाऊल वाटेनं पुढे गेलं की 2 मोठ्या वाटा होत्या. मग पुढे धनाचे हंडे लागत होते. नागराज पुन्हा अंगावर येताच महाराजांनी त्याची मान पकडलीच. त्याच्या डोळ्यांपुढे काळा गच्च काळोख दाटला. महाराजांनी मूठ आणखी आवळली. विषाच्या पिशव्या दबल्या जाताच त्यानं तोंड वासलं. बाकदारच्या 2 कट्यारी डोकावल्या. त्यातनं टप टप विष सांडलं. सोनराव महाराजांचा तो पराक्रम पाहत होते. तो भला सर्प गोगलगाईसारखा अंगाकडून केविलवाना दिसायला लागला. त्याच्या डोळ्यातलं तेज, त्याच्या अंगाची लिंबासारखी रसरसीत कांती लयाला गेली. विष पडल्यानं त्याचा शक्तिपात झाला होता. त्याला ग्लानी आली होती. मांजराच्या पिलाला मानेमागे पकडून दूरवर फेकावं तसं ते धूळ महाराजांनी पिंपळेश्वराकडे फेकलं. साला ज्यादा दिमाग दाखवत होता. पिंपळेश्वराच्या विहिरीवर महाराजांनी 2 हातात घेऊन बादली आत टाकली. ते पाणी ओढायला लागले. 2 हात मारले. बादली वर आली. तो मांडीवर फटका बसला. झाला प्रकार महाराजांना कळला. महाराज भ्रांतीत सापडले. त्यांच्या डोळ्यापुढे काळा समुद्र हेलकावला. लाटा उठल्या.
त्यांचं रक्त त्या विखारी दंशानं गोठायला लागलं होतं. त्या नागराला जरा जित्ता ठेवायला नको होतं. जित्त राहून त्यानं तयारी केली. रोज सांज सकाळ तो फणा डोलून नमस्कार करायचा. पण तो तर जुलमाचा नमस्कार. मंदिरात त्याची ताकद नव्हती. तिथं नेहमी धुनी पेटलेली. मेजेस राजाच्या सर्पयज्ञागत त्याला सरळ अग्नीत लोटला असता. चंदन, महाराजांनी हाक घातली. धुनीसाठी लाकडं गोळा करणारा चंदन धावत आला. त्यानं महाराजांकडे पाहिलं. त्यांच्या हातातनं दोर सुटला. बादली विहिरीच्या तळाला जाऊन शिपली. ती तळातनं बुडबुडे उठत होते. महाराजांचा चेहरा उदास वाटत होता. चंदनला महाराजांचा चेहरा असा काळवंडलेला कधी दिसला नव्हता. महाराज. चंदन बेटा, ते कळवळून बोलले. महाराजांनी मग आपल्या मांडीकडे हात केला. चंदनने ती मांडी पाहिली. कुठं आहे तो हरामजादा? चंदनचं रक्त सळसळलं. टॉक टॉक. त्यानं पिंपळाच्या झाडाच्या खोडावर फणा आपटून आपण तिकडं असल्याचं दर्शवलं. चंदनने मुंगसाच्या चपळाईनं त्याला पकडलं होतं. त्याच्या शेपटाला हात घालून ते प्रचंड जनावर त्यानं अंतराळीत भिंगवलं. तो नागराज गरारा फिरत होता. विषपात झाल्यानं त्याच्यात जीव नव्हता. दंश केला की सर्प शक्तिहीन होतो, तसाच तो झाला होता. चंदन, बोला. नागराज को खाली फेंक दो. का? मैं बोल रहा हूं इसलिए. पण ह्यानं तुम्हाला डंक केलाय. मैं उसे माफ करूंगा. महाराज, दुष्टाला माफ करायचं नाही. बेटा चंदन, अच्छा और बुरा एक ही है. बुरा कोई नहीं होता, सभी अच्छे होते हैं. महाराज विहिरीच्या थरोळ्यात पडले होते. चंदनने नागराज दूरवर तिरस्काराने फिरकावला. एका मोठ्या झाडाच्या बुंध्यावर तो आदळला. धुळीत त्याचं मस्तक बुडालं. नाकात धूळ उडाली. श्वास घेता येईना. जिबल्या वळवळल्या. नाकानं त्यानं फुंकार केला. धूळ उडवली. श्वास घेतला. चंदनने महाराजांना जीव चांगलाच लावला होता. त्यांना पिंपळेश्वराच्या मंदिरात नेण्याचा त्याचा इरादा होता. पण महाराजांची तब्येत, त्यांना पाठीशी उचलून नेणं त्या बाळ जीवाला शक्य नव्हतं. त्यांचा एक हात आपल्या खांद्यावर घेऊन आणि आपला एक हात त्यांच्या कमरेत घालून त्यानं महाराजांना चालवीत चालवीत मंदिरात नेलं. धुनी शेजारी बसताच महाराजांनी लाकडाचे तुकडे आत टाकले. अग्नि नारायण, मैं आ रहा हूं, मेरा स्वीकार करो. महाराजांनी प्रज्वलित झालेल्या अग्नीला हात जोडले. चंदनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला महाराज हवे होते. ह्याच महाराजांनी त्याला मरणाच्या दारातून मागं आणलं होतं. विधवा माऊलीला तिचं लेकरू परत केलं होतं. तेच स्वामी नागराजाचे शिकार होतात म्हणजे. चंदनने मंदिराच्या कोनाड्यातील महाराजांनी ठेवल्या त्या सर्व विषयाच्या उताराच्या मुळ्या काढल्या. बेटा चंदन, प्रयास मत करो, मुझे जाने दो. पण महाराज, मैं सुख से जा रहा हूँ. तुम्हें याद है श्री कृष्ण जैसा भगवान आखिरी कैसा गया? क्यों वैसा गया? उसे ही जाना था. उसने एक मामूली आदमी से मरण लिया, छुटकारा पाया, बस. महाराज, मी तुम्हाला जाऊ देणार नाही. पगला काही का? मला पगला म्हणा, खुळचट म्हणा, मी तुम्हाला वाचवणार. बेटा, जाने वाले को कोई नहीं रोकता, जाने वाला जाएगा. मैं रुकना नहीं चाहता. मी नहीं जाऊ देणार. मैंने माँ साहब को बोला है. काय? मेरे जाने के बाद चंदन को संभालना. उसने मान लिया है. चंदनने त्यातलं काहीच ऐकलं नाही. त्यानं त्या कोनाड्यातल्या मुळ्या बाहेर काढल्या. त्यातली मुळी त्यानं पाण्यात बुडवून सहानेवर उगाळली. त्या मुळीचा त्यानं लेप काढला. त्या लेपाचं चाटण तो त्यांना देणार तर महाराजांनी मान टाकली. ती चंदनने हातातील ती नाग दवण्याची मुळी तशीच खाली टाकली. तिचा आता काय उपयोग होता? सर्पाला खेळवणारा शेवटी सर्प दंशानच गेला होता. ते महाराज आज असते तर त्यांना आईसाहेबांना नक्कीच औषधानं वाचवलं असतं.
ते महाराज नाही तर नाही, पण गावातल्या सरकारी दवाखान्याचा डॉक्टरही हजर नव्हता. आईसाहेबांचं दुर्दैवच आड आलं होतं. सोनराव, ग्रामपंचायत नावालाच तुमची. हरबाने वेळ वखत वळिकली नाही. काय झालं पंचायतीला? टवाळखोर लखा बोलला. पुढाऱ्याच्या घरी पेशंट पडलाय आणि डॉक्टर नाही सरकारी. सरकारी नोकराचा उपयोग होत नाही, पण पुढाऱ्यांना तरी निदान व्हाया पाहिजे. कसं? सरकारी माणूस नोकरी करीत नसतो, मग पैसे खात असतोय. हे बाबानो, गप बसता का? हरिबानं लखाला गप करण्यासाठी बबाय बोलली. काय बबाय, का व गप बसावा आम्या? हरबाला तोंड गप कर म्हटलं की जादा पावर येई. आईसाहेबनं बघा, त्याच्याक पगवत नाही म्हणून तर बोलतो. सालं हे सरकारी डॉक्टर खेड्यात झक मारते, नोकरीला येत्यात. खाजगी दवाखाना काढाय बघत्यात, नोकरीनं धंदा दोन्ही घरं थाटत्यात. तेच खाजगी दवाखाना चालला की सरकारी नोकरी सोडत्यात. मग त्या नागपूरचा डॉक्टर कोठाडी या घ्या, पहिला सरकारी डॉक्टर होता, पण आता सरकारी नोकरी सोडली आणि प्रायव्हेट दवाखाना जोरात चालवतोय. सकाळी पेशंटनं नंबर लावला तर दुपारला नंबर येतोय. सोनराव, त्या डॉक्टरला आणाय माणूस पाठवा की, तो सर्पदव्याची केस बी हाताळतोय बघा. तुम्हीच जावा ना हरबा भाऊजी, बाबाई बोलली. बाबाईजे, तू जोरात पळत जाशील. लखाला बाबाईजीच्या जाड्या शरीराची टिंगल करायची होती. त्या त्रिकुटाच्या बडबडीनं गंभीर वातावरणात उगाच ओरखडेट उठत होते. बुड्ढा राणूतात्या त्यानं वैतागला. तो तसाच उजव्या पायाच्या गुडघ्याच्या वाटीवर उजवा हात रेटून उठला. मग तिघांकडे पाहत तो बोलला. भांबलीच्यानो, गप बसता काय? पर आईसाहेब, त्याची नका काळजी करू, चंदन गेलाय नागपूरला. म्हणजे? तोच बुलेटचा आवाज आला. डॉक्टर भोरबाईला घेऊन चंदन नाक्यावर उतरत आला होता. बुलेट बंगल्यापुढे थांबताच बंगल्यापुढच्या लोकांच्या नजरा त्या दोघांवर खिळल्या. दोघेही धुळीनं माखले होते. सोनराव बुलेटकडे धावले. डॉक्टर भोरांना बुलेटवरनं उतरू न देता सोनराव हात जोडून गहेवरून म्हणाले. डॉक्टर सुचित्राबाई. सोनरावांना पुढे बोलताच आलं नाही. भावनातिरेकानं त्यांना शब्द फुटत नव्हते. चंदनने डॉक्टर सुचित्रांची बॅग आपल्या हातात घेतली. चंदन पाठोपाठ डॉक्टर गर्दीतून चालू लागली. लोक त्यांना वाट देत बाजूला झाले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.